नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर जसं की तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असणार की आता मी जस्ट आजच पोस्ट केलं आहे शनिवारी। आम्ही आता चाललो आहे अमरनाथ यात्रा। जसं की तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल, तर आपल्यासोबत आता महाकुंभला जसा आलेला तर आपला मित्र जो आहे तन्मय तो आहे आणि त्याचे पप्पा आहेत। तर आता मस्त आम्ही थांबलो आहे। आमची काय 1:15 का 2 वाजताची काहीतरी फ्लाईट आहे, तर ही फ्लाईट पकडू मस्त आणि तिकडे आम्ही काहीतरी 3-4 वाजता पोहोचू। तर बघूया, आता डिपेंड्स। आता आतमध्ये अजून 2 लोक येतात आहे, त्यांच्यासाठी थांबलो आहे, जे की फॅमिली फ्रेंड आहेत। तर आता चला फटफट बघूया, आता थोडा वेळ वेट करायचं, इकडे काय खायचं तर खाऊ वगैरे आणि मग जाऊया चला। तर आता आपली मस्त लगेज वगैरे चेकिंग वगैरे झाली आहे। लगेज पण आपण आतमध्ये दिलं आता लगेजसाठी, आणि आता आम्ही जस्ट तिकीट्स पण काढले, बघा तिकीट्स पण काढली आणि आता चाललो आहे आतमध्ये। बोर्डिंग काहीतरी 1:10ची आहे आणि आम्ही सगळे एवढे आम्ही चौघं आणि मी मिळून 5 जण आहे। अजून 3 लोक आहेत ते पुढे गेले आणि आता इकडे थांबलो आहे, थोडं वॉशरूम वगैरे काय ते नाश्ता वगैरे करू। आणि फर्स्ट टाईम आलो इकडे इंटरनॅशनलच्या इथे। लास्ट टाईम आपण अयोध्येच्या टायमाला तर डोमेस्टिकमध्ये होतो, आता हे इंटरनॅशनल तर खूप मस्त आहे एकदम। चला आपण थोडं काय ते आज जाऊया किंवा काय तो नाश्ता बिस्ता काय करूया बघूया। आता इथे आम्ही खाली आलो आहे एअरपोर्टच्या आधी। इकडे एक स्पेस आहे तिकडे, हे फक्त बघा काय मस्त आहे इकडे। ते आय लव्ह मुंबई आहे आणि हे मस्त एक फाउंटन लागलं इकडे आणि हे इकडे काहीतरी आहे जे की सगळे सेल्फी पॉईंट आहे। हे इकडे सगळ्या शॉप्स आहेत बघा तन्मय। ट्रेजर हंट वाला इव्हेंट तो बघा पबजीचा आपला ट्रेजर हंट वाला इव्हेंट मध्ये होती ना पेटी, तशी सेम पेटी आहे। आता मी गेट साईडला जातो आहे, फक्त आतमधले इंटेरियर बघा काय मस्त आहे, पॉवर एकदम बघा, एकदम मस्त बनवलं। इकडे एवढी लाईन आहे पूर्ण आणि हा आपला प्लेन आहे जो की इंडिगोवाला। गेल्या टायमाला म्हणजे अयोध्येला गेलेलो तेव्हा आता बस थ्रू गेलेलो, तर इथून हा रस्ता डायरेक्ट प्लेनकडे आहे, म्हणजे प्लेन बाजूला तिकडे असेल म्हणून सीन असेल तसा। चला आता आपण आज जाऊया, तिकीट वगैरे दाखवायचे असेल। हे बघा ढग आतमध्ये येतात आहे, अजून फ्लाईट उडाली पण नाही आणि ढग आतमध्ये येतात आहे। बॉर्डर बघा फक्त काय मस्त दिसते। जय शिवाजी महाराज, जय शिवाजी, बोले बोले। त्यानंतर बॉर्डर सिक्युरिटी रिझन्समुळे मी काहीच नंतर फुटेज शूट नाही केले, जे की लँडिंगचे आणि एअरपोर्टचे। आणि त्यानंतर मग आपण पोचलो हॉटेलमध्ये। तर फायनली आपण आता पोचलो आहे इकडे आणि आपण हे वाला हॉटेल बुक केलं आहे, जे की मागे आहे। हे हॉटेल आहे जे की आपण बुक केलं आहे आतमध्ये, आणि हा पूर्ण इकडचा गार्डन एरिया आहे। इकडची फुलं बघा काय मस्त आहेत एकदम। तर इकडे काय ते पैसे काय ते रूम बिम बघू आणि मग थोडा वेळ आता आराम करू। त्याच्यात सगळे जण गेलो, एंट्री मारली ना आपण तिथे जवळ आपण ते ऍड्रेस द्यायला पाहिजे, आपण दिलं नाही ना।
मस्त नाश्ता वगैरे केला, कॉफी पियालो आणि आता बसलो आहे थोडा वेळ. आता मग कपडे चेंज वगैरे करू आणि नंतर मग राऊंड मारायसाठी जाऊया. बघूया आता काय काय करायचं आहे. आता इथे तर टी व्ही वगैरे पण एक एक चॅनलच चालतात. आता रूम पण आम्हाला एकदम चांगली भेटली आणि यात्रेसाठी उद्या निघू बालचालसाठी. आता आम्ही तयार झालो आहे आणि आता बाहेर फिरायला लागलो आहे. मस्त आउटफिट घातलं, काय शॉर्ट्स घातले फक्त आणि टी शर्ट आपला जो होता तोच. आता जाऊया आपण फिरायला, इथेच आसपास जरा साईट सीइंग करूया आणि मग बघूया. समोर बघा फक्त डोंगर रांगा पूर्ण इथे दिसतंय. इथून हे डोंगर बघा, सगळी डोंगर, सगळी डोंगर. आता आम्ही ज्या हॉटेलमध्ये म्हणजे स्टेसाठी आलो आहे तिच्या बाजूला दाल लेक आहे. तर दाल लेकच्या इथेच एक म्हणजे बोटिंग वगैरे पण होते. आता बोटिंग करायला आलो आहे आम्ही. आता थांबा तुम्हाला दाखवतो काय काय इथे. इथे बोटिंग होते आणि हे इकडे जे वर आहे ना हे शंकराचार्य मंदिर आहे. आणि तुम्हाला विश्वास नाही होणार, आता किती वाजले माहिती आहे? 7 वाजले आणि 7 वाजून पण केवढा अजून उजेड आहे बघा इकडे. 7 वाजता आपल्या इथे उजेड पण नसतो कधी एवढा मुंबईला, आणि 7 वाजले आणि हा उजेड आहे. आणि हे पूर्ण डोंगर रांगा बघा. हे इकडचे तर डोंगर एक नंबर दिसतात आहे. कॅमेरा कॅच तर एवढं करत नाही पण ते असे भाई डोळ्याने काय बोलू तुम्हाला. इकडे चंद्र पण दिसतोय. चला मस्त आरामात बसलोय बोटमध्ये. पूर्ण बोट चालवतात त्या बोट. दुसरी बोट पण आपल्या बाजूलाच आहे आणि हा फक्त इकडे बोट हाऊस बघा. लोटस दाखवतात पण लोटसच नाही इकडे. हे आता आम्ही गोल्डन लेक म्हणून आहे आलो. हा पण बघा इथे बिझनेस चालू आहे. 2 बोटच्या मध्ये तिसरी बोट अडकली आहे. हा एरिया आहे गोल्डन पार्क असं बोलतात. खरं कुठं त्यांना माहिती. बोट पण आहे ती, आपण ज्याच्या बोट मध्ये बसलं तशी शिकार घेतो. इच्याकडे पण आहे काय काय. इकडे सगळे बिझनेस वाटतं पाण्यातच चालतात. आता मस्त पुढे बसलोय आणि आता आपण इकडे आलोय मीना बाजारला आलोय. इकडे आजूबाजूला सगळं पूर्ण बाजार आहे. आता इकडे हा पूर्ण मीना बाजार आहे आणि इथे मोस्टली सगळं बस बोलतोय बोटनीच चालवतात लोक. सगळं बोटनीच पूर्ण ट्रॅव्हल आहे इकडे श्रीनगरमध्ये. मोस्टली सगळे बिझनेस पण बोटवर आहे. परत इकडे आता काका फुल फॉर्ममध्ये आलेत एकदम. फोटो काय डायरेक्ट 500-600 फोटो जाणार आहे घरी गेल्यावर फेसबुकला. हे आहे व्हेजिटेबल लँड. मग आपल्या बाबा घरासमोर काय आहे ते ऍग्रिकल्चर. बाबा उभे राहा.
एवढीशीच जागा आहे आणि ह्याला नाव आहे काय व्हेजिटेबल लँड. आता नाईट चालू झाली आहे तर थोडा एकदम असा थोडा क्वालिटी याची थोडी हे होते. अच्छा सीन काय करूया की आता फिरलो वगैरे आता बहुतेक घरीच जाऊ हॉटेलवर बघूया आता काय होतं. आणि मी अजून पण विचार करतोय की 2-2 दिवसाचा एक पार्ट बनवू की 1 दिवसाचा एक पार्ट बनवू, कारण खूप काय शूट करतोय मी तर खूप जास्त मोठा व्हिडिओ होईल म्हणून बघूया. मधून आता मस्त आम्ही बाहेर आलो. आता इथून चालत चालत हॉटेलमध्ये जाऊ आणि मग बघा रस्त्यामध्ये काय खायला वगैरे भेटलं तर ते खाऊ. बोटमध्ये तर मी फर्स्ट टाइम बसलेलो. मी आत्तापर्यंत कधी बसलो नव्हतो बोटमध्ये, फर्स्ट टाइम बसलो. थोडी म्हणजे थोडी भीतीचा वाटते ऑलवेज. आता मी एका रोडवर आहे. आता तर पूर्ण काळोख झालं आहे. आता खरं बोलू तर ना 8:15 वाजले आणि आपल्या मुंबईच्या हिशोबाने ना पूर्ण आपल्या इथे काळोख होतो. इथे अजून पण काहीच काळोख नाही झालं आहे बघायला जाल तर. आता आम्ही एक या एक्झिबिशन म्हणून एक आहे तिकडे आलेलो. तर तिकडे सीन असं होतं की कपडे इपडे वगैरे सगळं होतं, काय काय जॅकेट वगैरे होतं, पण सगळं खूप एक्सपेन्सिव्ह वगैरे होतं. तर आम्ही आता काय म्हणजे तिकडे फक्त फिरायला गेलेलो, सगळ्या एक एक गोष्टी वगैरे बघितल्या. त्यानंतर मग आता बघूया कुठे काय खाऊ वगैरे आणि त्यानंतर मग हॉटेलवर झोपायला रिटर्न जातो. आम्ही तिच्या मार्केटमध्येच फिरतो आहे की म्हणजे काय असं घेण्यासारखं आहे काय. इथे नॉर्मल टी शर्ट्स वगैरे आहेत, परत लेदरचे जॅकेट्स वगैरे पण होते. आता इथे मोमोजचं पण दुकान आहे. आता आपण एका रेस्टॉरंटमध्ये आलो जेवायला, जे की काय नाव आहे दिल्ली दी रसोई म्हणून नाव आहे रेस्टॉरंटचं. इकडे आता मी मेन्यू वगैरे बघितला तर आता मी तरी मागवलं आहे की पंजाबी थाली. तन्मय आणि त्या पप्पानी पण पंजाबी थालीच मागवली. बघूया आता कशी येते. मी तर फर्स्ट टाईम खातो आहे पंजाबी थाली. बघूया आता. मी आता जेवलो तिकडे, मस्त एक नंबर थाळी होती. पंजाबी थाळी मी फर्स्ट टाईम खाल्ली आणि टेस्ट वगैरे बोलणार ना एक नंबर भाई. चुम्मा एकदम मस्त. म्हणजे बोलतात ना पनीरवाला पण एक नंबर होता. परत आपलं जे दाल मखनी पण मस्त होतं. दाल मखनी मी फर्स्ट टाईम खाल्ली, मस्त होती दाल मखनी पण. आम्ही मस्त एकदम आता एवढा पॅक झालो आहे ना, आता तर मजबूत झोप येते कारण दिवसभरला फिरलो आहे आणि आता जाऊन झोपू. तर फायनली आम्ही आता पोचलो आहे हॉटेलला. आजचा दिवसभर एकदम पूर्ण स्ट्रेसफुल झाला कारण फ्लाईटवरून पण आलो, काय आराम वगैरे आम्ही काय केला नाही आणि डायरेक्ट थोडं 5-10 मिनटं बसलो, चहा पी आलो, ब्रेड बटर खाल्ला आणि डायरेक्ट फिरायला निघालो. सो आता थोडा दमलो तर आहे. सो आता झोपीन. उद्या आपल्याला इथे जायचं आहे, कुठे बालतालला जायचं आहे. सो बालतालला निघायसाठी आम्हाला सकाळी 7-8ला निघायचं आहे. तर ते एक लवकर उठायला लागेल आणि म्हणून आता त्यासाठी लवकर झोपतो. मग उद्या सकाळी म्हणजे थोडासा बोलतात ना एनर्जी राहील झोप पूर्ण झाली तर. सो हा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.